राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. कोणत्या नेत्याला कधी भाव येईल तेही काही सांगता येत नाही. पण महाराष्ट्रात असे एक नेते आहेत जे ऑलवेज ऑन डिमांड असतात. ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थ येथे जाऊन भेट घेतली. खरं तर निवडणुका आल्या की नेत्यांच्या भेटीगाठी होणं हे काही नवीन नाही. पण मुख्यमंत्री स्वतः राज ठाकरेंना जाऊन भेटतात हे मात्र नवल वाटण्यासारखंच आहे. बरेचदा इतर नेते हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्याबाहेर किंवा कार्यालयाबाहेर लाईन लावून उभे असलेले आपण पाहत असतो. पण इथे तर चित्र उलट आहे. इथे मुख्यमंत्री वेळात वेळ काढून राज ठाकरेंच्या भेटीला जातात. याचाच अर्थ राज ठाकरे ही आसामी काही छोटी नाही. राज ठाकरे यांचा राज्याच्या राजकारणात कायमच वेगळा स्टँड राहिलाय. त्यांची भूमिका, त्यांची भाषणं, राजकीय परिस्थिती पाहून त्यांनी घेतलेले निर्णय हे कायमच राजकारणात चर्चेचा विषय ठरतात. निवडून येण्या इतपत जरी त्यांच्या उमेदवारांना मतं मिळत नसली तरी त्यांच्या उमेदवारांनी घेतलेली मतं ही इतर पक्षांसाठी घातक ठरतात. त्यामुळेच राज ठाकरेंचे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्व कायमच अबाधित राहिलंय. 2009ची विधानसभा निवडणूक वगळता राज ठाकरे यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये अपयशच आलंय. कधी 1 तर कधी 0 असे त्यांचे आमदार निवडून आलेत. स्थानिक निवडणुकांबाबत बोलायचं झालं तर नाशिक महापालिका वगळता इतर कोणत्याच महापालिकेत त्यांची सत्ता आलेली नाहीये. पुणे महापालिकेत असलेला त्यांच्या पक्षाचा दबदबा तोही आता हळूहळू कमी व्हायला लागलाय. असं असताना सुद्धा राज ठाकरेंचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललंय. खुद्द मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला जातात, त्यावरूनच हे स्पष्ट होतंय. पण यातून एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे भाजप राज ठाकरेंना इतकं महत्त्व का देतंय? राज ठाकरे आणि महाराष्ट्र, राज ठाकरे आणि मुंबई असं समीकरण आहे. ठाकरे आडनावाशी समीकरण हे महाराष्ट्रामध्ये गेली कित्येक वर्षापासून आहे. आता महत्त्व देण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की नुकतीच दिल्ली विधानसभेची निवडणूक झाली, ज्यामध्ये अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आणि अरविंद केजरीवाल यांचा पक्ष ते विरोधी पक्षात आहे. आता भाजपचं स्पेसिफिक बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये भाजप आहे, राज्यामध्ये भाजप आहे. केवळ महापालिकेमध्ये भाजपचं सत्ता केंद्र नाही, सत्ता नाही आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये या वर्ष अखेरीस होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा महापौर बसवावा लागेल. त्यासाठी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे, त्यांच्यासोबत अजित पवार यांचे राष्ट्रवादी आहे. मात्र एवढं करून सुद्धा अपेक्षित यश न मिळाल्यास तो पुन्हा एकदा दगाफटका होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना रिस्क घ्यायचं नाही. त्यामुळे ते राज ठाकरे यांना चुचकारण्याचा प्रयत्न करतात. या आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अनेकदा राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते. मात्र या भेटीत काय चर्चा झाली, नेमकं काय घडलं हे काही बाहेर आलं नाही. तो काळ निवडणुकीचा असल्यानं त्यांच्या भेटीत काय दडलं असावं याचा अर्थ अनेक जाणकारांनी बरोबर लावला. मात्र आता तशी परिस्थितीही नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जरी असल्या तरी त्या इतक्यात होतील असं वाटत नाहीये. भेट जर त्यासंबंधी असली तर मुख्यमंत्र्यांनी त्या कामासाठी स्वतः जावं हे काही न पटण्यासारखं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट ही अराजकीय असण्याची शक्यता वर्तवली जाते. एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आज मुख्यमंत्री जे शिवतीर्थावर गेले, आज मुख्यमंत्री स्वतः दादरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो परीक्षा पे चर्चा असा एक कार्यक्रम होता, तो कार्यक्रम 11 वाजता होता. त्यामुळे ते त्या कार्यक्रमाला जाण्या अगोदर ते भेटले. स्वाभाविक आहे, साधारणपणे मुख्यमंत्री जो असतो तो त्या मुख्यमंत्रीला भेटायला लोक त्यांच्या बंगल्यावर किंवा त्यांचं जे अधिकृत निवासस्थान असतं तिकडे जातात. मात्र या ठिकाणी एक गोष्ट आपण समजून, काही गोष्टी ह्या मैत्रीच्या असतात, काही गोष्टी या पक्षविरहित दोस्ताना असतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की राज ठाकरे यांचा दोस्ताना मधल्या काळामध्ये भाजपशी खूप होता. त्यानंतर त्यांचा शिंदेशी होता, शिंदेशी फारकत झाले आणि पुन्हा एकदा भाजपशी वाढलेले आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. मला त्या भेटीमध्ये तसं काय चुकीचं असं वाटत नाही. मात्र एक गोष्ट मात्र नक्की आहे, ती जी भेट झाली आहे त्या भेटीनंतर राजकीय चर्चा झाल्याच नाही. आम्ही केवळ मैत्रीच्या नात्याने भेटलो, माझा इकडे कार्यक्रम होता त्यामुळे मी लवकर आलो, हे फक्त सांगण्यासाठी आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार
महापालिकेसाठी भाजपला वाटतंय की शिंदेसह राज ठाकरे म्हणजे ठाकरे हे जे ब्रँड नेम आहे महाराष्ट्रामध्ये ते त्यांच्यासोबत राहावं, म्हणून ते ठाकरे म्हणजे राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेत आहेत. आता मनसेने एकला चलोची भूमिका घेतलेली आहे, स्वबळावर लढण्याचं वारंवार सांगतायत. मात्र असं होऊनही भाजप आणि मनसे हे जर एकत्र येत असतील तर शिंदेचं काय होणार? त्यामुळे जो काय फॉर्म्युला जो काय महापालिकेसाठी तयार होत आहे त्याची ही चाचपणी असं म्हणावं लागेल. गेल्या काही वर्षात राज ठाकरे हे हिंदुत्वाकडे वळाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आपसुकच त्यांची जवळीकता ही भाजप नेत्यांशी वाढल्याचं दिसून येत आहे. अनेक भाजपचे नेते हे राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी येत असतात. पण या भेटीमागचं कारण कधीच समोर येत नाही. आताही मुख्यमंत्री फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेत. दोघांनी एकत्र नाश्ता केला आणि तासभर गप्पा गोष्टी झाल्या. पण यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं फडणवीसांनी स्वतः सांगितलंय. पण फडणवीसांनी जरी या भेटीचं कारण स्पष्ट केलं नसलं तरी या भेटीमुळे सुरू झालेल्या चर्चा थांबण्याचं काही मात्र नाव घेत नाहीये. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.